पुढारी प्राईम मध्ये आज सुरुवातीला बातमी आहे ती मोदी सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाची। लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल येत्या काही दिवसांमध्ये वाजणार आहे आणि त्यामुळे या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना खुश करण्याचे प्रयत्न होतील असं वाटत असतानाच या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा करण्यात आली नाही। या अर्थसंकल्पामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाहीत। काय घोषणा केल्यात, कसा होता अर्थसंकल्प बघूया। अंतरिम अर्थसंकल्पातून कोणती गॅरंटी? I present the interim budget for 24-25. कुणाला दिलासा, कुणाची निराशा। विकास पास होणार की नापास? दोन 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प असल्यानं घोषणांचा पाऊस पडेल असा तर्क लावला जात होता, पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सगळ्यांचा समज खोटा ठरवला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। करमुक्त उत्पन्नाची कक्षा वाढवली नाही, त्यामुळे वार्षिक 7 लाखांपर्यंतचं उत्पन्नच करमुक्त असेल। दिलाशाची बाब म्हणजे कर परतावा 10 दिवसांमध्ये मिळेल। याशिवाय अंतरिम अर्थसंकल्पात प्राप्तिकर सूट योजनेची घोषणा करण्यात आली आहे। इनकम टैक्स रेमिशन स्कीम की घोषणा की गई है। उससे मध्यम वर्ग के करीब 1 करोड़ लोगों को बड़ी राहत मिलेगी। पिछली सरकारों ने सामान्य मानवी के सिर पर दशकों से ये बहुत बड़ी तलवार लटका कर रखी थी। सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला मिळणारी 6,000ची रक्कम वाढवण्यात येईल अशी शेतकऱ्यांना आशा होती। ती पूर्ण झाली नसली तरी सुद्धा कृषी क्षेत्रासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या। शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्जासाठी 1 लाख कोटींचा निधी, 38 लाख शेतकऱ्यांना फूड प्रोसेसिंग युनिटचा फायदा, तेलबियांच्या उत्पादनात आत्मनिर्भरता आणणार। हे बजेट अंतरिम बजेट आहे 3 महिन्यासाठीचं आणि त्यामुळे या बजेटमधून फार मोठ्या अपेक्षा ठेवायचं काही कारणच नव्हतं। कारण ज्या सरकारला गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सामान्यांच्यासाठी काय करता आलं नाही, ते आता 3 महिन्याच्या बजेटमध्ये काय करणार आहे हे स्पष्टच होतं। तरीसुद्धा जे काही फुटकळ तरतुदी केल्यात त्या अत्यंत निराशाजनक आहेत, त्याच्यामध्ये काही हाताला लागणार नाही। मी अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करणार आहे। ते एका गोष्टीसाठी की मानवजात वाचवण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते या बजेटमधून माननीय मोदी साहेबांनी करायला सुरुवात केलेली आहे। जुलैच्या बजेटमध्ये ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठे आकडे आपल्याला बघायला मिळणार आहेत। 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालून दारिद्र्य रेषेमधून बाहेर काढण्याचं काम आपल्या देशामध्ये झालेलं आहे। 80 लाख कोटी लोकांना आपण मोफत अन्नधान्य देतो। या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याकडे सरकार आणि बजेटमध्ये शेतकऱ्याच्या संदर्भात आणि शेतीच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये काय चाललंय हे आपल्या लक्षात येऊ शकतं। 2024 मध्ये पुन्हा एक हाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिला वर्गाची मतं निर्णायक असतील, त्यामुळे महिलांनी बऱ्याच अपेक्षा ठेवल्या होत्या। अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमुळे अपेक्षापूर्ती झाली आहे की अपेक्षा भंग याचं विश्लेषण जनता नक्की करेल। पीएम आवास योजनेत 70% घरं ग्रामीण महिलांना, 2 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं टार्गेट, महिलांना मुद्रा कर्ज देण्यासाठी 30 कोटींचा निधी, आशा वर्कर्सना आयुष्मान भारत योजनेचा लाभ। कहने में और करने में जमीन आसमान का अंतर है और यही हम 10 साल से देखते आ रहे हैं। 2014 में जो लंबे चौड़े वादे किए थे अपने कैंपेन में, वो आज तक नहीं हुआ। ज्ञान का एक नया डेफिनेशन मिला, पर ज्ञान में गरीबों के लिए क्या इस बजट में आया, युवाओं के लिए क्या आया, नारी शक्ति के लिए क्या आया? कुछ भी नहीं आया है। सिर्फ उनको ठेंगा दिखा दिया गया। मैं कहती हूँ ठंडे मौसम में ठंडा पानी आम जनता की उम्मीदों पर डालने का काम इस बजट ने किया है। मैं नंबरों में नहीं जाऊंगी, नंबर अब देश की जनता इनको देगी। बजेट होता हा ग्राउंडवर होणारा, ना की देशाचे लोकांना अंधारात ठेवणारा बजेट नाही आणि रिअलमध्ये ग्राउंडवर इम्प्लिमेंट होणारा बजेट। जर आपण पाहिला आदिवासीचे क्षेत्रांचे विकासपासून ग्रामीण पंतप्रधान आवास योजनाचे ग्रामीण शहरी भागाला जोडणारा आणि महिलांना लखपती बनवणारा हा बजेट देशाचे सगळे लोकांच्या अपेक्षामध्ये खरे पद्धतीने आमचे देशाचे प्रधानमंत्री उतरले आहेत।
25 कोटी भारतीयांची गरिबीतनं मुक्तता केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. गरिबांसाठी केलेल्या घोषणांमुळे हा आकडा आणखी किती वाढू शकतो यावर आता विश्लेषण सुरू आहे. PM आवास योजनेअंतर्गत 5 वर्षांमध्ये नवीन 2 कोटी घरं, सौरछत असणाऱ्यांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज, PM जनधन खात्यातून 34 लाख कोटींचं वितरण. गरीब, मध्यमवर्गीय, झोपडपट्टीत राहणारे आणि चाळीत राहणारे यांना स्वतःचं घर घेता यावं किंवा आहे ते घर विकत घेता यावं याकरता योजना तयार करण्याचा संकल्प असेल की ज्यातनं मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. सबका साथ सबका विकास या घोषणेसह मोदी सरकार सलग 10 वर्ष सत्तेत आहे. भारताच्या विकासासाठी यंदाच्या बजेटमध्ये काय तरतूद करण्यात आली आहे हे बघूयात. रेल्वेची सुरक्षा आणि गती वाढवण्यासाठी नवी रचना. 40,000 रेल्वे कोच वंदे भारतमध्ये बदलणार. देशात 3 नवे रेल्वे कॉरिडॉर तयार करणार. ई बसेसची संख्या वाढवणार. ई वाहनांसाठी विशेष प्रोत्साहन. बायो इंधनाच्या निर्मितीवर भर देणार. स्वयंरोजगारासाठी 34 लाख कोटींचं कर्ज. लघु सूक्ष्म उद्योगांसाठी मोठी तरतूद. स्किल इंडियासाठी 1.4 लाख कोटींची तरतूद. मुझे विश्वास है कि इंफ्रास्ट्रक्चर को अब जब से ज्यादा प्रायोरिटी मिली है. हमारा भी बजट काफी बड़ा है और निश्चित रूप से आने वाले समय में हमारे देश का रेलवे का, हवाई जहाज, एयरपोर्ट्स, रोड और पावर, ये जो इंफ्रास्ट्रक्चर के चारों क्षेत्र हैं, हम वर्ल्ड स्टैंडर्ड के बनेंगे ऐसा मुझे विश्वास है. दरम्यान या अंतरिम बजेटवरती विरोधकांनी टीका केली आहे. आपल्या देशाचा म्हणजे निवडणूकपूर्वी एक बजेट द्यावं लागतं. ते बजेट आज निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी मांडला. म्हणजे मी त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं, कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी, पुढच्या वेळेला बजेट मांडणारं सरकार आहे त्यांचं नसणार आहे. म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली. आज लोकानुनयी घोषणा करण्याचं या अंतरिम बजेटमध्ये टाळण्यात आलंय. पण गरीब, महिला, तरुण, शेतकरी या वर्गाकडे विशेष लक्ष देण्यात आलंय. पुन्हा निवडणुका जिंकण्याचा विश्वास या बजेटमधनं स्पष्टपणे दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.